राजकारणातील चाणक्य शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार का? हा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा बनलाय. कारण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील फक्त एक दोन नाही तर तब्बल 22 आमदारांनी शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात एकच मोठी ठिणगी पडली असून सत्ताधारी महायुतीपासून तर विरोधक महाविकास आघाडीपर्यंत सर्वांची झोप आता उडाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी देखील शरद पवारांची चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. म्हणून आता उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवारांसमोर ही एक मोठी अग्निपरीक्षा येऊन उभी राहिली आहे. यामुळे राज्यातील सत्ता समीकरणे बदलतील अशी चर्चा देखील रंगू लागली आहे. याच कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर मग आता काय शिस्त आहे महाराष्ट्राच्या राजकारणात? हे प्रकरण अजित पवार गटाला मोठा धक्का आहे. यामागे काही वेगळंच राजकीय समीकरण लपलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गुप्त भेटी मागचा खरा मास्टरमाइंड कोण? तर चला सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हादरवून सोडणाऱ्या या गुप्त भेटीची इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असणाऱ्या शरद पवारांनी आता असं एक मास्टर प्लॅन तयार केलाय ज्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटासह सत्ताधारी महायुतीच्या पायाखालील जमीन घसरली आहे. सोबतच राज्यातील राजकारणात आता पुन्हा एकदा मोठे पक्षांतर ऑपरेशन राबवले जाण्याची शक्यता काही राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर नेमकं झालं असं की सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटातील तब्बल 22 आमदारांनी गुप्तपणे शरद पवारांची भेट घेऊन राजकीय चर्चा केल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून हे आमदार पक्षाशी भविष्यातील राजकीय दिशा, आगामी निवडणुकीची रणनीती आणि बदलत्या समीकरणांमुळे संभ्रमात असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर या सर्व आमदारांनी थेट शरद पवारांसोबत बैठक घेतल्याची सध्या चर्चा आहे. परंतु या सर्व घडामोडींना आणखी महत्त्व तेव्हा प्राप्त झाले ज्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली असल्याच्या चर्चा केल्या जाऊ लागल्या. मागील काही काळापासून पक्षात वाढलेली अस्वस्थता आणि अंतर्गत संघर्ष यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात ही भेट फारच महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आता सक्षम नेतृत्वाची फारच मोठी कमतरता जाणवत आहे. पक्षातील अनेक दिग्गज आणि अनुभवी नेते पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांच्यापासून नाराज असल्याचे देखील गेल्या काही काळात समोर आले होते. सोबतच पक्षातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुद्द्यावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षरित्या आपली नाराजी दर्शवली होती. मित्रांनो, स्वर्गीय अजितदादा पवार यांचे पक्षातील सर्व नेत्यांवर मजबूत पकड होती. त्यांच्या नेतृत्वावर पक्षातील कार्यकर्त्यांसह अगदी वरिष्ठ नेत्यांना देखील मोठा विश्वास होता. म्हणूनच पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर शरद पवारांची साथ सोडून अजितदादा सोबत जाणे पसंत केले होते. परंतु त्यांच्या अशा अचानक निघून जाण्यामुळे पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्याचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवत आहे. म्हणूनच पक्षातील आमदारांना आपले राजकीय भवितव्य काय असणार असा प्रश्न पडू लागलाय. याच कारणाने अजित पवार गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. आता अशातच शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादीत विलीन होत आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करणे हा एक उत्तम पर्याय या सर्व आमदारांसमोर असल्याचे मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले. अशातच अजित पवार गटातील 22 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राज्यातील सत्ता समीकरणे बदलू शकतात अशी चर्चा केली जाते. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचाली केल्या जाऊ शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. याआधी देखील अनेक वेळा शरद पवार पक्षातील नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्र विलीनीकरण व्हावे या मुद्द्यावर भाष्य केले जाऊ लागले. मात्र त्यावेळी अजित पवार गटातील वरिष्ठ नेते जसे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले होते.
सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया देखील अनेक नेत्यांकडून देण्यात आली होती. परंतु असे असले तरी देखील सुनेत्रा पवार या राजकारणात एक नवीन चेहरा असल्यामुळे अजितदादांप्रमाणे पक्षातील सर्व नेत्यांना सांभाळणे त्यांच्यासाठी फारच आव्हानाचे ठरत होते. म्हणूनच आता पक्षातील अनेक नेत्यांची महत्वाकांक्षा वाढली असून अंतर्गत संघर्ष आणि गटबाजी निर्माण झाली आहे. आता या गुप्त भेटीमुळे राष्ट्रवादीतील हा अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. सोबतच आता अजित पवार पक्षाच्या स्थानिक पातळीवरील प्रभाव देखील कमी होत चाललाय. म्हणूनच अशा कठीण परिस्थितीत शरद पवार एक अनुभवी मार्गदर्शक ठरू शकतात, असा अंदाज काही राजकीय तज्ज्ञांकडून लावण्यात येतोय. दरम्यान या बैठकीत नेमकी काय चर्चा केली गेली, यामध्ये कोणकोणते आमदार सहभागी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता या गुप्त बैठकीनंतर संबंधित सर्व आमदारांची पुढील रणनीती काय असणार, याबाबत अजूनपर्यंत अधिकृत स्तरावर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, अशा प्रकारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या अनुभवी नेत्यांनी शरद पवारांची भेट घेणे हे भविष्यातील बदलत्या राजकीय समीकरणांकडे इशारा करते. आता राष्ट्रवादी अजित पवार गट, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गट प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. म्हणूनच महायुतीमध्ये घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटासमोर आणि पक्षप्रमुख सुनेत्रा पवारांसमोर आता आपल्या पक्षातील जुन्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या सांभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी येऊन उभी राहिली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता नव्यानेच राजकारणात पदार्पण केलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या संपूर्ण प्रकरणाला कशा प्रकारे हाताळणार आणि आता खरोखर राष्ट्रवादी अजित पवार गटात फूट पडणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.